हवी आहे, श्रद्धा हवी मनामध्ये, तो करून घेतो. रामाजींना कृतार्थ झाला हनुमंताला पाहून. हनुमानजी स्वतःला कृतार्थ समजतात आणि म्हणतात राम अवतारासाठीच, राम सेवेसाठीच माझा अवतार आहे. सगळ्यांना घेतलं, सगळ्यांना, आणि हनुमानजी समुद्र किनाऱ्यावर आले. आता बघा, समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर एवढा मोठा महाकाय समुद्र पाहिला आणि सगळ्यांचे हातपायच गळाले महाराज. अरे बापरे म्हणले, हे काय आहे, आणि एवढं पार करून जायचं, कुणाची टाप आहे. जेव्हा काम होत नसेल ना तेव्हा लोक कारण सांगायला सुरुवात करतात, कारण. म्हणून सगळ्यात पहिले जामवंतजी म्हणायला लागले, अरे बाप रे, काय आहे, उड्डाण तर घेऊ शकतो, आम्ही टाकलेली वस्तू पाण्यावर तरते पण आम्हाला तरता येणार नाही, म्हणून आम्ही काही हा समुद्र उल्लंघन करून जाऊ शकत नाही. गंधमादन म्हणला, मला तर उडताच येत नाही, म्हणून माझा जाण्याचा काही संभव नाही. ज्यांना काम होत नाही ना ते हे बहाणे सांगत असतात, हे आपल्याकडून होत नाही. नंतर कारण सांगितलं जामवंतजीनं. जामवंतजी म्हणतात, मी राहिलो म्हातारा माणूस, म्हाताऱ्या माणसाने म्हाताऱ्या वयात उड्या कशाला मारायच्या, हातपाय मोडून घ्यायचे, मी कशाला जाऊ म्हणले, मला हे होणार नाही. सगळेजण आपापल्या गोष्टी सांगायला लागले, पण हनुमानजी शांत होते. सुग्रीवानं सांगितलं, मी गेलो असतो पण मी राजा आहे आणि राजा विना प्रजा अधुरी. आता गेला असता तर खरंच प्रजा उघडी पडली असती काय, पण बहाणेबाजी किती आहे. आलो असतो तुमच्या कथेला, पण ते काय झालं, येताच आलं नाही, घरी पाहुणेच आले, यायचंच नव्हतं कुचर हरभऱ्याला, म्हणून पाहुण्यावर बागून नेलं, यायचंच नव्हतं. असं आहे, येणारा आवडीनं येतो, बसणारा आवडीनं बसतो, गाणारा आवडीनं गातो, ही ज्याची त्याची एक पद्धत आहे. हनुमानजी शांत आहेत आणि शांत असताना जामवंत विचारतात, हनुमंता सगळे बोलतायत रे, पण तू बोलत नाही, तू बोलत नाहीस. मग जामवंतजींच्या लक्षात आलं की अरे याच्यात तर शक्ती आहे पण ती सुप्त आहे. कारण ज्या वेळेला अंजनी मातेच्या पोटी जन्म घेतला, सूर्याला गिळायला निघाले, तेव्हा इंद्र आदी देवानी श्राप दिला होता, असा कधी उठशील आणि गिळायला जाशील, तुझ्यात शक्ती राहील पण तुझ्या शक्तीचं तुला स्मरण करून द्यावं लागेल, तेव्हाच तू कार्य करशील. या अर्थानं आता जामवंतजी हनुमानजींना सलाह देतात गोस्वामी तुलसीदासजींच्या भाषेत. आपली कृपा आहे म्हणून माझ्या मुखातून शब्द निघतात, आपले सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी बोलतीये. खरं तर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना मान दिला पाहिजे आणि आपल्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्लेले असतात त्यांनी, म्हणून त्यांना ज्ञान असतं. काय झालं, नातवाचं लग्न जमत नव्हतं, असं जमायची वेळ आली का म्हाताऱ्यानं काहीतरी काढावं, लग्नच मोडून टाकावं. आपल्या मानगावातली नाही, लग्न मोडून टाकावं. काय करावं, बऱ्याच वेळेला असं झालं. शेवटी नवरदेवानं ठरवलं, म्हणले आता आहे ना लग्न जमेपर्यंत बाबाला सांगायचं नाही. पण लई हौस नातवाच्या लग्नाची, एवढी हौस एवढी हौस. दृष्टांत नीट ऐका. काय झालं, जुन्या काळातली म्हातारी लई हुशार, मुलगी बघायला गेली की पहिले तिचे पाय पाहणार, सपाट पाय की, बरोबर ना दादा, मला माहिती आहे ना. अजूनही मराठवाड्यातली ही पद्धत आहे, मुलगी बघायला गेल्यावर असं काही नाही, ती काय करते काय, तिचे पहिले पाय पाहणार, ही घरात लक्ष्मी आणणार की हिचे पाय सपाट आहे, पहिली पायापासून पोरीच्या सुरुवात. मग तिला काय येतं, तिला कोणती कला येते वगैरे वगैरे वगैरे, पुढचं मग तिची आवडी निवडी. आता पूर्ण जमाना बदलला, आता पोरीनच सगळं घर बघून यायचं, नवरदेवाला पास करायचं. म्हणून ते घरदार आता टिकत नाहीये, व्यवस्थित संसार त्यांचा होत नाही, सुखकारक, सगळ्या गोष्टी त्यांना अडचणी येतात. अशा भावनेनं काय झालं, त्याचं लग्न जमलं, ठरलं, साखरपुडा झाला, बस आता लग्न बाकी होतं लावायचं. साखरपुडा ठरला, त्यानं सांगितलं की काय करू, आता इथपर्यंत सगळं चांगलं झालं, म्हणजे आता काही करायचं पण बाबाला काही न्यायचं नाही. बरं, इकडे जसे हाल होते तसं नवरीकडेही हाल होते, तिकडेही नवरीचे 2-3 वेळेला लग्न मोडलेले होते. मग नवरीच्या बापाने अटच घातली महाराज, वराडात एकही म्हातारं आलं नाही पाहिजे म्हणे, म्हातारं आलं की लग्नच होऊ देणार नाही म्हणे. नवरीच्या वडिलांची अटच होती. काय करावं बुवा,
म्हातारं तर तयार, पगडी बिगडी बांधून बस तयार. नवरदेवाला झाली का पंचायत, म्हटलं आजोबाला आल्यावर तुम्हाला काय वरातीत नाचायचं तर नाचा, पण लग्नाला येऊ नका. म्हातारं म्हणलं कसं लग्न करतो तेच पाहतो. म्हणलं येणार, म्हणलं कुणाला नेऊ का नको, मला नाही. आता काय झालं, ते सामान होतं भरपूर, आता मोठे मोठे संदक होते वगैरे वगैरे. म्हातारं म्हणलं हे मी त्या संदकाच्या मागे लपून राहतो. ते संदक असतात ना मोठ्या मोठ्या पेट्या, त्या पेट्यांच्या मागे लपून राहतो म्हणे, मी कुणाला दिसत नाही, पण मला तुझ्या लग्नात, मी लांबून जरी मंगळाष्टक ऐकले तरी मला माझं जीवन सफल आहे. म्हातारे बाबा म्हणतात ठीक आहे. मोठ्या मोठ्या पेट्या त्या ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये भरलेल्या, आणि त्याच्या पाठीमागे म्हातारे बाबा असे लपून बसले. लग्नाच्या ठिकाणी गेले. आता गेल्यानंतर नवरीच्या बापांना एक माणूसच स्पेशल लावला होता. वराडात कोण कोण आहे बघा म्हणले. किती वयापर्यंत आहेत लोक, नाही म्हणले 50 पर्यंत, त्याच्या पुढे नाही म्हणले कोणी. वयस्कर माणूस म्हणे कुणी नाही. नवरीचा बाप म्हणला असं होऊच शकत नाही, मी नवरदेवाच्या आजोबाची कारकीर्द ऐकू नये. हे म्हातारं कुणाचं लवकर जमू देत नाही म्हणे, हे गप बसणार नाही. वडील धाऱ्या याच्यात आहे की नाही हे कळण्यासाठी त्याने एक युक्ती लढवली. काय झालं, त्या नवरदेवाला जिथून यायचं होतं तिथं नदी होती, एवढी डबडबलेली पाण्यानं नदी होती. नदी आता जुना काळ आहे बरं हा. म्हणे काय करा, त्या नवरदेवाकडच्यांना निरोप द्या की या पाण्याच्या वाहत्या धारेमध्ये पाणी बंद करा आणि दुधाची धार चालू करा. आता ही अशी कशी अट बघा जुना काळ. म्हणे जशी पाण्याची धार वाहते ना तशी दुधाची धार नवरदेवाकडच्यांना म्हणा वाहवा, आणि तरच नवरीच्या गावामध्ये या आणि लग्नाला तयार. पण होते पूर्वीच्या काळात, आपण शिवधनुष्याचा पण, हा पण समजा म्हणले नवरीचा, नवरीची अटच आहे ही पाण्याची धार बंद करायची, दुधाची धार चालू करायची, दुधाची धार वाहली पाहिजे. आता नवरदेवाकडचे बसले का एवढंच तोंड करून, काय करावं कळना, काहीच सुचेना. 1 तास झाला अजून सनई वाजना, 2 तास झाले चौघडा वाजना, म्हाताऱ्याला काही दमच निघेना आतमध्ये. म्हातारा हळू चालव. नवरदेवाला म्हणलं भानगड काय, आहो म्हणले. ते म्हणले दुधाची धार वाहवा. आता दुधाचे कुठं नदे वाहतात का. म्हातारा म्हणलं त्यांना जाऊन निरोप द्या, दुधाची धार आम्ही वाहतो, पण पहिली पाण्याची धार तुम्ही बंद करून दाखवा, आम्ही दुधाची धार चालू करू. अहो नवरीच्या बापाला हे कळल्याबरोबर ते म्हणलं पेटी मागचं म्हातारं काढा बाहेर. म्हातारा आल्याशिवाय ही युक्ती नाहीच होऊ शकत. ही वडीलधारी मंडळी अशी असतात, बुद्धिमान असतात. म्हणून रामायणामध्ये वर्णन आहे, तुम्हाला काही विशिष्ट कार्य करायचं असेल, जर घरात वडीलधारा नसेल तर शेजारच्याला विचारा, अशा प्रतिष्ठित नागरिकाकडे जा, त्याचा सल्ला घ्या की जो सतमार्गाला असेल, आणि त्याच्या सल्ल्यानुसार काम करा. म्हणून हनुमानजी जामवंतजीला मोठेपणा देतात आणि म्हणतात जामवंतजी तुम्ही मला सल्ला द्या. जामवंतजीने शक्ती प्रगट केली, अर्थात वाणी प्रगट केली, आणि हनुमानजीने रूप प्रगट केलं. एवढं मोठं रूप होतं बघा, सुनतई भयू पर्वताकारा. एवढं मोठं रूप होतं की जर एक पाय ऋषिमुख पर्वतावर ठेवला तर दुसरा पाय लंकेमध्ये असेल. एवढं मोठं रूप धारण केलं होतं. आणि हनुमानजी काय म्हणतात, मी निघालो आता आईच्या शोधासाठी, पण तुम्ही कुणी घरी जाऊ नका, रामजीकडे परत जाऊ नका, नाही तर मी एकटा चाललो म्हणून तुम्ही जाताल. सुग्रीवानं विचारलं का तुम्हाला भीती वाटते का. ते म्हणले मला भीती नाही वाटत, जिसके सिर पर राम का हात है उसे डरने की क्या बात है. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ज्याच्या जवळ राम पांडुरंग आहे त्याला काही गरज नाही, भिण्याची गरज नाही. मग म्हणले आम्हाला थांबण्यासाठी का सांगितलं. आता हनुमानजीचं मन बघा, मन. ते म्हटले मला आत्मविश्वास आहे की मी आईचा शोध घेऊन येईल, आणि जेव्हा मी येईल तेव्हा जर मी एकटाच रामचंद्रांकडे गेलो तर जय जयकार माझा एकट्याचा होईल. माझ्या एकट्याचा जय जयकार मला मान्य नाही, आपल्या समूहाचा जय जयकार मला मान्य आहे. आपण सोडून जगाला इज्जत देणारे संत असतात. संत स्वतः मोठेपणा घेणार नाही, जगाला देतील. या अर्थाने हनुमानजी प्रस्थान करतायत. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करू लागले. आता लंकेकडे प्रस्थान करत असताना किष्किंधा कांडाची पूर्णावर्ती आहे. इति श्री रामचरित्र मानसे सकल कलकलुष विध्वंसने विमल संपादनो नाम चतुर्थ सोपान किष्किंधा कांड समाप्त.
5वा कांड प्रारंभ होतोय. हा कांड, या कांडाचं नाव सुंदरकांड आहे. सुंदरकांड हा जीवनाला सुंदर बनवणार आहे आणि म्हणून इथे दोघांना वंदन केलंय, श्री गणेश आणि हनुमानजी. आणि म्हणून आपण श्री समर्थ रामदासांचं प्रख्यात भजन या ठिकाणी घेणार आहोत. हनुमानजी आणि श्री गणेशांना नमन करून सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम. शैलावदेहम तनुजवन कृशानम ज्ञानी नामाग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामि. सुंदरकांडाला जीवन सुंदर बनवणारा हा सुंदरकांड आहे. या सुंदरकांडाचा जर पाठ दर शनिवारी सहपरिवार घेतला तर घरातील कलह, दुष्ट प्रवृत्ती, दानव प्रवृत्ती घरातून नाहीसी होते, असा याचा प्रताप आहे, असा याचा महिमा आहे. सुंदरकांडाला प्रारंभ झाला. जामवंतजींचा सल्ला घेतला की हनुमंता तुझ्यात ताकद आहे, तू जागृत कर. विशाल रूप धारण केलं. हनुमानजी आता उड्डाण घेणार आहे, पण जी मुद्रा दिली होती रामजींनी ती मुद्रा हातातच होती. अजून सोन्याची मुद्रा होती. हनुमानजी त्या मुद्रेकडे पाहायला लागले की या मुद्रेला काय करावं बरं. आपल्यासारखं असतं तर बोटात घालून मोकळं झालं असतं, पण दुसऱ्याची वस्तू त्याच्या आज्ञेशिवाय परिधान करू नये. आणि शिवाय ही स्वामीची मुद्रा आहे, मी सेवक आहे, काय करावं. हनुमानजी विचार करतात. मग त्यांनी विचार केला, असा कोणता अवयव आहे की ज्याला सोनं परिधान करता येत नाही, त्या अवयवाला प्राधान्य देऊया. मग कानामध्ये सोनं आहे, नाकात आहे. त्यावेळेत चष्मे नव्हते म्हणून चष्म्याचा काही विचार केला नाही. दात पडला तर सोन्याचा बसून घेता येतो. हातामध्ये कंकण, कमरेला मेखला, पायात पैंजण, गळ्यात हार, डोक्यावर मुकुट, या सगळ्या अवयवांना सोनं परिधान करता येतं. पण जीभ अशी आहे की तिला कोणता अलंकार घालता येत नाही. म्हणून काय करू, ही मुद्रा आता सोन्याची जिभेवर ठेवू. की जिभेवर ठेवण्याचं दुसरं कारण होतं, त्या मुद्रेवर होतं राम नाम. शोधायला चालले होते भक्ती. जोपर्यंत भक्त जिभेवर राम नाम घेऊन भक्तीच्या शोधात जात नाही, तोपर्यंत भक्तीचा शोध होत नाही, असं त्या ठिकाणी स्पष्ट करा. म्हणून राम नामाची मुद्रा जिभेवर ठेवली आणि आता हनुमानजी उड्डाण घेतात. बघा, जो राम कार्याला निघाला ना त्याला संकट हमखास येतात. तुम्ही चांगलं कार्याला सुरुवात करून बघा, एवढे संकट येतील, लोक तरी नाव ठेवतील, निंदा तरी करतील, पैशाची तरी कमी होईल, काहीतरी व्यवस्था कोलमडेल, काहीतरी होईलच. चांगलं काम आणि अडचणी आल्याशिवाय कामही त्या ठिकाणी सुंदर बनत नाही. म्हणून हनुमानजी जेव्हा रामकार्यासाठी निघाले तेव्हा त्यांना 3 विघ्न आले. 3, एक आलं आकाशातून, एक आलं पाण्यातून आणि एक आलं जमिनीतून. पण हनुमानजी घाबरले नाहीयेत. रामचंद्राच्या नावाचा जयघोष केला आणि हनुमानजी त्या उड्डाणाकडे निघाले. बघा, सर्वात प्रथम विघ्न आलं आकाशामधून. सुरसा नावाची सर्प माता ही आडवी आली. ती मनाने आली नव्हती, तिला देवतांनी पाठवलं होतं की हनुमंताची बुद्धिमत्ता किती मोठी आहे हे तू बघण्यासाठी हनुमंताला आडवी जा. आणि म्हणून आकाशातून भ्रमण करत असताना ती समोर आली. बाबा तुलसी काय म्हणतात, जात पवन सुत देवन देखा जानी कहूँ बलवती सिखा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कार्य कार्य रघुवीर संहारी, श्री राम जय राम जय जय राम. कार्य कार्य रघुवीर संहारी, करती उपमंडल बलहारी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सुरसा नाम अहिनकई माता ही सुरसा समोरून आली आणि आल्यानंतर तिनं एवढा मोठा देह बनवला आणि रस्ता अडवला हनुमानजींचा. हनुमानजी म्हणतात, अगं कोण आहेस तू, मला जाऊ दे, मी रामकार्याला चाललो. ती म्हणली नाही, मला भूक लागली आणि मी तुला खाणार.
हनुमानजी म्हणले अगं मी जाऊन येतो मग तू खा. सुरसा म्हणते नाही मी आता तुला खाणार. हनुमानजी म्हणतात तुला खायचंय का? ठीक आहे खा. तिनं तोंडाचा जसा आकार वाढवला तेवढ्या दुप्पट हनुमानजीनं आपलं शरीर वाढवलं. खा म्हणले मला. हनुमानजीने 2 पट वाढवलं तर तिनं 4 पट तोंड वाढवलं. एवढा मोठा आकार जसं काही संपूर्ण समुद्र घेऊन घेईल की काय. मग हनुमानजींच्या बलबुद्धीची परीक्षा झाली. ते म्हणले जगात काही लोक असे की फारच मोठेपणाचं आव आणतात. मग अशा लोकांसमोर मोठं नाही व्हायचं, मच्छरासमान लहान व्हायचं. आणि मग एवढं सूक्ष्म रूप धारण केलं. एवढा सूक्ष्म अतिशय छोटा कीटक झाले एवढे हनुमानजी. आणि सुरसा तोंड बंद करतायत तोपर्यंत आतमध्ये प्रवेश केला हनुमानजी. आणि ती तोंड बंद करून घेण्याच्या अगोदरच बाहेर आली. सुरसा म्हणते अरे अरे मला खायचं होतं तुला. हनुमानजी म्हणले माझं काम मी केलं. तोंडामध्ये गेलो होते की नव्हतं, मग तुला खाता येत नव्हतं का? ही बलबुद्धीची परीक्षा झाली. आणि सुरसा पुन्हा आपल्या आहे त्या स्वरूपात आली. तिनं सांगितलं तुमची बलबुद्धी महान आहे. समुद्र गाईच्या खुरा समान होईल. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. हा आशीर्वाद आता जानकी मातेकडून पुढे तुम्हाला मिळेल. अर्थानं वरदान दिले. पहिलं विघ्न गेलं. आता दुसरं विघ्न. आकाश मार्गाने चाललेले असताना एक तंत्रविद्या करणारी पाण्यामध्ये जादूगारीण होती. तंत्रविद्या करणारी. तिचं काम होतं समुद्रावर परछाई पडली एखाद्या पशु पक्षाची की त्याच्यावर जादूटोना करायचा आणि त्याला खाली पाडायचं. तिनं हनुमानजीवर सुद्धा केला प्रयोग. तिचा मृत्यू हनुमानजींच्या हातून होता. हनुमानजीनं तिला गदेचा प्रहार केला आणि समुद्रातल्या त्या तांत्रिक विद्या करणाऱ्या राक्षसनीचा सुद्धा वध केला. अजून तिसरं विघ्न बाकी आहे. तिसरं. पण तोपर्यंत लंका आली. तोपर्यंत लंका आली आणि लंका बघावी कशी आहे म्हणून झाडावर बसले आणि लंकेचं चित्रीकरण बाबा तुलसी करतात. वन बाग उप वन वाटिका सज खूप पापी सोह. वन बाग उप वन वाटिका सुर खूप पापी सोह. नर नाग सुर गंधर्व कन्या रूप मणि मन मोहनी. सोन्याची पण चोराची आहे. चोराची चोर म्हटले का चोर. आणि हनुमानजी विचार करतात चोराच्या नगरीत रात्रीच जायचं, दिवसा जायचं नाही. हा चोर आहे का? यानं आमच्या आईला चोरून आणलंय. याच्यात ताकद होती तर रामजींच्या समोर आणायचं ना. चोरून आणलंय म्हणून हा चोर आहे. या चोराच्या नगरीत रात्रीच जायचं. आता काय झालं तिथे पहरा देणारी एक राक्षसनी होती जिचं नाव होतं लंकिनी. ही लंकिनी फार आळशी होती म्हणून रावणानं तिला उपाशी ठेवलेलं होतं बऱ्याच दिवसात. आणि तिला सांगितलं होतं तुला जर भूक लागली चोरून जर लंकेत कुणी शिरत असेल तर त्याला खायचं काम तू करायचं. लंकिनीला सांगितलं. आणि हे तिसरं विघ्न होतं महाराज. आता गंमत अशी झाली लंकिनी हनुमानजीला खाऊ शकत नव्हती पण हनुमानजीकडून एक अपराध झाला होता. बघा तुम्ही म्हणताल हनुमानजींकडून अपराध होतो. तो अपराध असा होता ज्या वेळेला त्यांनी त्या लंकेच्या भूमीला स्पर्श केला तिथलं कुळदैवत, प्रत्येक गावाचं एक कुळदैवत असतं, तिथलं कुळदैवत होतं नरहरी. आणि आज हनुमानजींनी रामजीचं नावच घेतलं नाही. सर्वप्रथम नाव घेतलं नाही आणि नरहरी म्हणून उच्चार केला, नमस्कार केला. तिथे शिक्षा भेटली. कारण नरहरी आणि राम हे वेगळे नाहीतच. हरिहरा भेट केल्यामुळे तिथे सुद्धा त्यांना शिक्षा भोगावी लागली. म्हणले आता भोगा तुमच्या नशिबात आहे. काय झालं प्रस्थान केलं पुढे. लंकेत पाऊल ठेवलं. आता पाऊल ठेवल्याबरोबर हनुमानजींचं रूप कसं होतं. मी जर मोठ्या रूपानं गेलो तर सगळे मला पाहतील म्हणून मसक समान रूप कपिधारी. मसक समान म्हणजे मच्छरा समान. एवढं रूप धारण करून गेले. पण त्या लंकिनीची नजर एवढी तीक्ष्ण होती तिनं बरोबर असं मुठ्ठीमध्ये पकडलं. हनुमानजी पकडलं. हनुमंत म्हणतात मला सोड. ती सोडत नाही. तुला खाल्ल्याशिवाय. हनुमानजी म्हणले एकदा का जानकी मातेचा शोध लागला की मग मी तुला
समोर उभा राहतो, तू खा म्हणले नाही नाही, माकडाची जात आहे, कोणत्या गल्लीतून पडून जाशील पत्ता लागणार, तुला मी सोडत नाही, 6 महिने झाले मी काही खाल्लं नाही, तुला सोडलं तर खाणार काय. हनुमानजी म्हणतात आता काय करावं. हनुमानजीनं तेवढ्या छोट्या रूपात सुद्धा मुष्टिका, एक महाकविहानी मुष्टिकेचा प्रहार केला. आणि जसा मुष्टिकेचा प्रहार केला, एवढा सूक्ष्म असताना ती खाली पडली आणि तिच्या तोंडातून रक्त निघालं. जसं रक्त निघालं तशीच ती घाई घाईनं उठली आणि हनुमंताचे तिनं पाय धरले आणि ती म्हटली, खरं सांगा तुम्ही रामदूत हनुमान आहात ना. हनुमानजीला धक्काच बसला, हिला कसं कळलं माझं नाव. तिनं सांगितलं, जेव्हा ब्रह्मदेवाने माझ्या स्वामीला वरदान दिलं होतं की तुझा वध होईल, तेव्हा स्वामीने विचारलं होतं माझा वध जवळ आला असं केव्हा कळेल. तेव्हा सांगितलं होतं जेव्हा एक वानर येईल आणि तुझ्या दासीच्या तोंडावर मुष्टिकेचा प्रहार करेल, तेव्हा समजायचं मरण जवळ आलं. तुम्ही रामदूत हनुमान आहात, तुमचं नाव मला पहिलेच माहिती आहे, जा भाऊ तुमच्या कोण आठवण येणार आहे. रस्त्यामध्ये रस्ता दिला आणि हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करतात. आता मात्र हनुमानजीने प्रभू रामचंद्रजींचं आव्हान दिलं, प्रभुसी नगर कीजे सब काज, हृदय राखी को सर्व मुरे राजा. श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय राम जय 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 राम. मंदिर मंदिर प्रति करी जोधा, देखे चाहत अगणित जोधा. श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय राम जय 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 राम, जय 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 राम जय 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 राम. प्रवेशी नगर की जे सब राजा लंकेत प्रवेश केला आणि एक नवल दिसलं. ऐका बरं, ते नवल लंकेतलं असं होतं, मंदिर मंदिर प्रतिकरी जोधा, अर्थात सगळे घर असे मंदिराप्रमाणे बनवलेले होते. सगळे घर मंदिराप्रमाणे होते, पण त्याच्यामध्ये वाकून पाहिलं तर सगळा विषय भोग चालू होता लंकेमध्ये. पण तह एक मंदिर भिन्न बनावा, तिथे एक घर असं होतं जे साधं होतं आणि त्या घरामध्ये झरोक्यातून पाहिलं तर एक सज्जन बिछाण्यावर झोपलेला होता, ज्याच्या मस्तकावर परमार्थाचं तेज होतं आणि अंतर्दृष्टीनं पाहिलं तर राम त्याच्या हृदयात विलीन होते. हा एवढ्या लंकेत कोण आहे महाभक्त, खऱ्या रूपानं जावं तर कळणार नाही, म्हणून तिथे सुद्धा ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि दरवाजा वाजवला. वाजवल्याबरोबर दरवाजा उघडला. कोण हो आप, इतनी रात गए यहाँ क्या कर रहे हो. बोले महाराज मैं कौन हूँ ये बाद में बताता हूँ, पहले आप कौन हो. जहाँ यहाँ हरि मंदिर बनाया है, देवघर बनवलेलं आहे त्या घरामध्ये, आणि कोण आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं मी रावणाचा छोटा भाऊ विभीषण आहे. विभीषणाचं नाव ऐकल्या बरोबर हनुमानजी म्हणतात आता लपून ठेवण्यात अर्थ नाही, रूप प्रगट केलं, सांगितलं मी राम भक्त हनुमान. एवढा आनंद झाला विभीषणाला, एवढा आनंद झाला. आपण दोघे भाऊ भाऊ आहोत हनुमानजी म्हणतात. आता एक राक्षस कुळातला एक वानर कुळातला, दोघं भाऊ भाऊ कोणत्या नातानं. हनुमानजी म्हणतात तुम्ही आईला पाहिलंय बापाला पाहिलं नाही, आम्ही बापाला पाहिलंय आईला पाहिलं नाही. तुम्ही आईची भेट करून द्या, आम्ही बापाची भेट करून देतो. या नात्यानं आपण एकाच परिवारातले आहोत. विभीषणाला आनंद झाला. हनुमानजी प्रश्न विचारतात, मला सांगा या राक्षस कुळामध्ये या गावामध्ये आपण कसे राहता, मला सांगा. प्रश्न नीट ऐका, या राक्षस कुळामध्ये आपण राहता कसे राहता.
त्यावेळेला विभीषणानं उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं होतं. 32 दाताच्या मध्ये जशी जीभ राहते ना, तसा मी या राक्षस कुळामध्ये राहतो. 32 दाताच्या मध्ये. तुम्हाला माहितीये का, हे दात आहेत ना, हे तोडायचं काम करतात आणि जीभ ही जोडायचं काम करते. कळलं का? इकडचा घास तिकडे कोण घेतं? जीभ घेते. दात तोडायचं, चावायचं काम करतात. दात म्हणतात का ग गप्प बस, नाही तर आम्ही तुला चावू. दात म्हणतात गप्प बस, आम्ही तुला चावू. जीभ म्हणते तुम्ही शांत बसा, 4 चौघात जर मी वाकडे झाले ना, असा फटका बसल की 32च्या 32 पडाल. एवढी ताकद त्या जीभेत. कारण जीभ ही संत आहे आणि दात हे दानव आहे. संतांना त्रास देणारे दानवच असतात, पण संत जर एकदा भडकले तर दानवांच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. ही संतांची शक्ती आहे. पण सज्जनांना कधी त्रास दिला नाही पाहिजे, कधी त्रास नाही दिला. 32 दाताच्या मध्ये जशी. कौतुक केलं महाराज. हनुमानजी म्हणतात आता लवकरात लवकर आम्हाला आई कुठे सांगा, माझी आई मला पाहायची. सांगतायत विभीषणजी इथून सरळ जा आणि सरळ गेल्यानंतर एक वाटिका आहे जिचं नाव आहे अशोक वाटिका. त्या वाटिकेत आई बसलेली आहे, तुम्ही पहा. हनुमानजी हळूहळू जातात आणि लांबून जेव्हा आईला पाहिलं तेव्हा हनुमानजींच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी. बाबा तुलसी वर्णन करतात. कृसतनु जटा जटा एक वेळ, सगळ्या केसांची जटा झाली होती. जटा जटा झाली. काही सुचत नव्हतं रामाशिवाय, काही नाही. मायबाप जपत हृदय रघुपती गुणश्रेणी. जानकी माता कशी आहे म्हणे, सगळ्या केसांची जटा झाली, शरीर कृष्ण झालं. रामाशिवाय काहीच दिसत नव्हतं. हरिभक्तांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. जे प्रेम करतात ना त्यांना त्या व्यक्तीशिवाय काही दिसत नाही. भगवंतावर प्रेम करणारे संत आहे. प्रेम वीराने को गुलिस्तान बना देता है. प्रेम वीराने को गुलिस्तान बना देता है. हम आप में भी कहते हैं औरों की नहीं. प्रेम इंसान को भगवान बना देता है, भगवान बना देता है. प्रेमात ती ताकद आहे आणि हरिप्रेमात मोठी ताकद आहे. नाथबाबांनी भावार्थ रामायण लिहिलं. वडीलधारी मंडळी ते भावार्थ रामायण. भावार्थ रामायण लिहिताना प्रसंग असा होता, अशोक वाटिकेतली फुलं पांढऱ्या रंगाची आहेत. थोडस लवकर सांगते, आपल्याकडे वेळ कमी आहे. अशोक वाटिकेतली फुलं पांढऱ्या रंगाची आहेत. तिथे लगेच हनुमानजी प्रगट झाले. अहो म्हणले का बाबा चुकलं ना तुमचं, यत्र यत्र रामकथा तत्र तत्र हनुमान, तुमचं चुकलं लिहिताना. काय? अहो म्हणले अशोक वाटिकेतली फुलं पांढऱ्या रंगाची नाही, लाल रंगाची आहे. हनुमानजी म्हणतात. नाथबाबा म्हणले नाही नाही पांढऱ्या रंगाची आहे. हनुमानजीने म्हणायचं नाही लाल रंगाची. दोघांचं संभाषण सुरू झालं. ते म्हणले असं करू ना, वाटिकेमध्ये ज्या राहिल्या त्यांनाच जाऊन विचारू की अशोक वाटिकेतले फुलं कोणत्या रंगाचे आहे. संदर्भ चुकायला लागला ना, म्हणून हे दोघेही जानकी मातेकडे गेले आणि जानकी मातेला विचारलं. म्हणले आपण अशोक वाटिकेत राहिलात ना? हो. म्हणले मग अशोक वाटिकेतली फुलं कोणत्या रंगाची आहे? नाथांचंही उत्तर नाही, हनुमानजींचंही उत्तर नाही. जानकी माता म्हणतात अशोक वाटिकेतली फुलं निळ्या रंगाची आहे. 3 उत्तर आले. अरे म्हणले मग ही सृष्टी ज्यानं निर्माण केली त्यालाच विचारायला जाऊ. रामचंद्रांकडे साकेत धामाला ही सगळी मंडळी गेली आणि मग आता तिघांचा वाद सुरू झाला. नाथांनी म्हणावं पांढरा रंग, हनुमानजींनी म्हणावं लाल रंग आणि जानकी मातेने म्हणावं निळा रंग. रंग कोणता खरा? रामजींनी तिघांनाही अभय दिलं. नाथा तुम्ही म्हणतात तेही खरं आहे, जानकी तू म्हणते तेही खरं आहे आणि हनुमंता तू म्हणतो तेही खरं आहे. ते म्हणले अशी दलाली चालणार नाही. तिघांच्या डोक्यावर हात कसा? उत्तर एकच पाहिजे. ते म्हणले नाही उत्तर तिघांचंही बरोबर आहे. म्हणले कसं? रामायण लिहिताना किंवा ती रचना करताना गावोगाकडून अनेक अभंग लिहून घेतले नाथांनी. ती रचना करताना नाथांचं हृदय हे पवित्र होतं आणि हृदय पवित्र होतं म्हणून त्या ठिकाणची फुलं नाथांना पांढऱ्या रंगाची दिसली. हनुमंता तुझं बरोबर आहे.
होतोय, कारण लंकेला अग्नी लावल्यावर तुझ्या डोळ्यात रक्त उतरलं होतं, म्हणून जिकडे बघावं तुला तिकडे वस्तू लाल दिसायच्या, म्हणून पांढरी फुलं तुला लाल रंगाची दिसली. आणि जानकी माझं ध्यान करता करता तू नील स्वरूप झाली, म्हणून जे बघावं तुला निळ्या रंगाचं दिसायचं. तिघांचं उत्तर बरोबर. जाकी रही भावना जैसी, जैसा भाव तैसा देव. या अर्थानं क्रसतनु जटा पूर्ण शरीर निळं झालं होतं जानकी मातेचं. रामचंद्रांचं ध्यान करत होत्या. अशा वेळेला तपस्विनी वेश दिसला. हनुमानजी म्हणले जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको. अशा विचारामध्ये रावण आला. तेही अवसरतः रावण आया. रावण आला आणि रावणानं घोषणा केली. जानकी मातेला रावण काय म्हणतोय, मंदोदरी पनातू दासी, सब सेवा मी लंकावासी, भवन चलकर करो विश्राम, पतित पावन सीताराम. एकदा माझ्या महलाची राणी हो, सगळं ऐश्वर्य तुझ्या नावचं करून दे. त्यावेळेला जानकी मातेनं वाळलेल्या गवताची काडी उचलली तृण आणि रावणाला दाखवलं, अरे पाप्या, माझ्या रामासमोर तू ही वाळलेली गवताची काडी आहे. रामरूपी वारं आलं तर ही काडी कुठे उडून जाईल त्याचा पत्ता सुद्धा लागणार. रावणाला क्रोध आला. आवेशामध्ये रावण निघून जातात. आता मात्र हनुमानजी वृक्षावर बसले आणि त्या ठिकाणी रामकथा सांगायला लागले. राम कसे सांगायला लागले. रामकथा सांगल्यानंतर जानकी मातेनं विचारलं, कोण आहात, कोण आहात आपण, परिचय द्या. रामाची कथा आपल्याला काय माहित. तिला वाटलं मला म्हणवण्यासाठी रावणानेच कुणी मायावी पाठवला. त्यावेळेला हनुमानजीनं शपथ घेतली पहिल्यांदा, रामदूत मै मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. आणि करुणा निधान हा शब्द त्या दोघांनाच माहित होता, जानकी मातेला आणि रामचंद्र. आमच्या दोघातला गुप्त शब्द तिसऱ्याला माहित झाला, म्हणजे हा राम भक्त आहे. खाली उतरले, चूडामणी मुद्रा दाखवली आणि त्या ठिकाणी परिचय झाला. आईचं स्वरूप बघून कृतार्थ झाले, दर्शन झालं, राम कार्य झालं. राम कार्य करता करता भूक लागली नव्हती. तुम्ही बघा, मनातून देवपूजेला बसाल ना तर तहान भूक विसरून जा. लोक म्हणतात 3-3 तास व्यासपीठावर तुम्ही बसता, हालतही नाही. ही राम कृपा नाही तर अजून काय. जितना दिया सरकार ने उतनी मेरी औकात नहीं, ये तो रहम है मेरे राम की, नहीं तो मुझमें ऐसी कोई बात नहीं. कृपा आहे त्याची म्हणून तो बोलून घेतोय. या अर्थानं आतापर्यंत भूक लागली नव्हती, पण आता मात्र भूक लागली. जानकी मातेला म्हणतात, आई मला भूक लागली. जानकी माता म्हणते, भूक लागली आहे, वाटिकेमध्ये खूप काही आहे, जरा शरीर मोठं करून बघ. रूप मोठं केलं, बघितलं तर एवढे फळं लागले होते झाडाला. पण जानकी मातेने एक अट घातली, म्हणले कोणत्याही झाडाचं फळ तोडून खायचं नाही, जमिनीवर पडलेलं खायचं. आईला माहित होतं ही वाटिका उजळून टाकणार आणि हेच करायचंय, पण सरळ म्हणल्या नाही. आई साहेब म्हणल्या, कोणत्याही झाडाचं फळ तोडून खायचं नाही, जमिनीवर पडलेलं फळ खायचं. आता जेव्हा हनुमानजी त्या वाटिकेत गेले तेव्हा जमिनीवर एकही फळ पडलेलं नव्हतं. आता करायचं काय. या महाशयाने मुळासकट झाडं तोडायला सुरुवात केली. ते म्हणले झाडाचं फळ तोडायचं नाही, झाडं तोडायला काय हरकत. मुळासहित झाडं उखडली महाराज, फळं पडली, नासधूस केली त्या वाटिकेची. आणि त्या ठिकाणी मेघनाथ आला. त्यानं युद्ध केलं महाराज, युद्ध. त्याला वधित केलं. नंतर तो इंद्रजित आला आणि इंद्रजित आल्यानंतर त्यानं ब्रह्मभासामध्ये हनुमानजीला बांधलं. कारण ब्रह्मभासाचा जर अपमान करावा तर तो रामचंद्रांचा अपमान होईल, म्हणून मान ठेवला, बांधलं आणि हनुमानजीला सभेमध्ये उभा केलं. सगळे लोक म्हणू लागले, अहो हे माकड आहे ना, हे माकड, याला याच्या शेपटीवर फार गर्व आहे, याला बंदोबस्त याच्या शेपटीचा केला पाहिजे, याला मारलं पाहिजे. त्यावेळेला विभीषणजी आले आणि विभीषण रावणाला म्हणतात, राजनीतीत असं सांगितलंय की निरोप द्यायला आलेल्या दूताला मारायचं नाही. रावणानं सांगितलं, याला शिक्षा द्या. काय करा म्हणे, याची शेपूट जाळा. रुई तेल घृत वसन मंगाई, पूछ बांध कर आग लगाई. पूछ बांध कर आग लगाई. पण चूक एवढी केली की ते ब्रह्मपास सोडलं. आणि हनुमानजीला तेवढंच पाहिजे होतं. जशी शेपटीला आग लागली आणि बाबानं जसं उड्डाण घेतलं, काय सांगावं, सगळी लंका जाळून टाकली. अंजनी कलाला
बजरंग बाला, अंजनी कलाला हे बजरंग बाला तुम्ही, अंजनी कलाला हे बजरंग बाला, अंजनी कलाला हे बजरंग बाला तुम्ही धूम मचाई रे, तुम्ही लंका जलाई रे, घर वाचवलं बघा, फक्त विभीषणाचं घर वाचवलं, बाकी सगळी लंका जळाली. त्या ठिकाणी त्रिजटा नावाची जी राक्षसनी होती ती जानकी मातेला सांगायला लागली, माझं स्वप्न खरं झालं, माझ्या स्वामीचा मृत्यू आता जवळ आला, माझ्या स्वप्नात आलं होतं की एक वानर येईल आणि लंकेचं दहन करेल. जानकी मातेला सर्व समाचार कळला. जानकी मातेचा निरोप घेण्यासाठी हनुमानजी येतात. जानकी मातेनं जाब विचारला, अरे हनुमंता, फळं खायचे सांगितले होते, तुला लंका जाळायची सांगितली होती का? तेव्हा आईच्या समोर जसं लेकरू भोळ होतं ना, लेकरू भोळ होतं, तुम्ही रागवता ना, अरे तुला सांगितलं होतं ना त्या पोराच्या नादी लागू नको, त्याला मारू नको म्हणून, तेव्हा लेकरू कसं भोळ होतं तसं हनुमानजी म्हणतात, अगं आई, मलाच बांधलं, मला बांधून तिथे नेलं, माझ्या शेपटीला आग लावली, आता उड्डाण घेताना शेपूट इकडे तिकडे लागली, त्याला मी काय करू? आपोआप लंका जळाली आई, मी लंका नाही जाळली. एकदम बालिश, एकदम भोळे. जानकी मातेच्या डोळ्यात पाणी आलं. आशीर्वाद दिला, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अस्वर दीन जानकी माता. आशीर्वाद दिला. हनुमानजी म्हणतात, आई आता मी निघतो. काय निरोप आहे? निरोप असा होता, 1 महिन्याच्या आत जर राम मला घ्यायला आले नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेल. हे जानकी मातेचा शब्द होता. हनुमानजीने ते ऐकलं. हनुमानजी पुन्हा उड्डाण घेतात, समुद्र तीरावर येतात, कारण आता लवकर उड्डाण घेतलं पाहिजे, वेळ संपत आली आहे नाही का, म्हणून समुद्र तीरावर आले. सगळे सवंगडी बसलेले होते. प्रसन्नचित चेहरा पाहिला आणि सगळ्यांनी जय जयकार केला, हनुमानजी की जय, हनुमानजी की जय. सगळ्यांच्या भेटी घेतल्या, आपलं काम झालं. महाराज निरोप घेऊन रामचंद्रांकडे गेले आणि गेल्यानंतर रामचंद्रांनी हनुमानजीला मिठी मारली. तुम मम प्रिय भरत सम भाई. हनुमान चालीसे ते सगळे पद, तुम मम प्रिय, हृदयस्थ समाचार कळाला. आता घाई करावी म्हणून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी घाई करतात आणि सगळेजण समुद्र तीरावर येतात. समुद्र तीरावर आल्यानंतर विभीषणजी रावणाची लंका सोडून सहपरिवार समुद्र तीरावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि शरणागती घेतली. शत्रूचा भाऊ आला म्हणल्यावर काही लोकांनी कानाडोळा केला, पण रामजी म्हणतात नाही, याचा आजच मी अभिषेक करणार, हा लंकेचा राजा आजच झाला, हा माझा
परमभक्त आहेत आणि राम ज्याला स्वीकारतात त्याला जग अमान्य कधीच करत नाही। एक दिवस असा असतो, शब्द नीट ऐका, एक दिवस असा असतो की लोकांचे जोडे खावे लागतात। मी हा शब्द फार वेळेला सांगते। एक दिवस असा असतो की लोकांचे जोडे खावे लागतात आणि एक दिवस राम कृपेने असा येतो की लोक जोड्यासहित पाया पडतात। म्हणतात चप्पल काढू नका महाराज, राहू द्या पायात, फक्त एक दिवस राम कृपा झाली पाहिजे बस। या अर्थानं सर्वांना आनंद झाला। बिभीषणजींची भेट झाली, समुद्र तीरावर आले। आता समुद्राला पार कसं करायचं, समुद्राला पार कसं करायचं, कारण रामजींमध्ये तेवढी ताकद होती, पण राम नामाची महिमा कळावी म्हणून त्या ठिकाणी एक सुंदर उपाययोजना केली। रामजी के नाम ने तो पत्थर भी तारे। राम नाम लिहायचं आणि पाण्यावर फेकायचं आणि हा सेतू त्या ठिकाणी बांधला आणि रामेश्वर भगवंताची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। आपण भाग्यवान आहोत की मोरिया महादेव मंदिरामध्ये आज ही रामकथा चालू आहे। प्रभू रामचंद्र सुद्धा शिवाला आराध्य दैवत मानतात। त्या ठिकाणी शिवशंकराच्या चरणारविंद कोटी कोटी प्रणाम करूयात। रामेश्वराची स्थापना केली, रामनामाचा सेतू बांधला आणि सुंदरकांडाचा त्या ठिकाणी विराम देतात। लंकाकांडाला सुरुवात करतायत। शिवाला नमस्कार केला आणि लंकाकांडाला प्रारंभ केला। खरं तर सेतू बांधण्याचं अजून एक कारण होतं सगळ्यांच्या समोरचं। काय झालं, जेव्हा समुद्र किनाऱ्यावर आले तेव्हा रामचंद्रजींना वाटलं माझं सगळेच ऐकतायत म्हणून समुद्रही ऐकेल, पण समुद्र दांड झाला होता त्यावेळेला। समुद्राला म्हटले, अरे समुद्रा मला रस्ता दे, मला लंकेत जायचं। एवढे सगळे कसे उड्डाण करून न्यायचे, मला रस्ता दे। रामजींना म्हटलं एकदा का समुद्रानं रस्ता दिला की तो कायमचा होऊन जसा सेतू आहे तसा ठीक आहे समुद्रात रस्ता मिळेल। समुद्रानं काही रस्ता दिला नाही। लक्ष्मणजी होतेच तिथे, ते म्हणले दादा तुम्ही फक्त सांगा। भांडणं लागल्यावर असं म्हणले लोक, तू एक सांगावं नसतो, तुझं कामच करतो, तसं दादा तुम्ही सांगा, एका बाणात याला जाळून टाक। रामजी म्हणले नाही। काही लोक या जगामध्ये असे असतात बघा। रामजी म्हणले आपण वाट बघू म्हणून रामेश्वराची स्थापना केली आणि 3 दिवस तप केलं तरी समुद्र रस्ता द्यायला। मग रामजींनी तर्कसातून बाण काढलं, म्हणले आता याला दाखवतो। कारण जगामध्ये काही लोक असतात की त्यांना शिक्षा दिल्याशिवाय कळत नाही। त्यातले काही लोक ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी। पहिला आहे ढोल। ढोल जर लग्नाच्या वेळेला नुसता गळ्यात बांधून फिरलं तर वाजल का होते, त्याला काठीनं मारावंच लागेल की नाही, म्हणजे ढोल मारल्याशिवाय वाजत नाही। गवार आहे, शूद्र आहेत, यांना रस्ता दाखवल्याशिवाय कळत नाही। पशु, शेळ्या जर रस्त्यानं चालल्या असतील ना, एक शेळी जिकडे गेली ती बकरी गेली तिच्याच मागे जातात, मग ते बकरीवाला काठी घेतं मेंढ्यांच्या पाठीमागे, ते एक मुलगीला मारलं की त्या नीट असं, म्हणजे त्या पशूंना सुद्धा मारल्याशिवाय कळत नाही। बरं हे 4 ठीक आहे, पण 5वं अवघड आहे। कसं होईल तुमचं आता, यांनी तर ऐकलंय। 5वी गोष्ट नारी सांगितली आहे। नारी, नारीला मारल्याशिवाय कळत नाही म्हणे। कसं करायचं, प्रकरण अवघड आहे। ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी, नारीला पण मारल्याशिवाय कळत नाही। पण कोणती नारी जी आपल्या कुळा खानदानाचा विचार न करता पतिविरहित कर्म करते, तिला मारल्याशिवाय जीवनाचा रस्ता कळत नाही। या अर्थानं समुद्रासाठी बाण काढला, समुद्र प्रगट झाला आणि समुद्रानं क्षमायाचना केली। रामेश्वराचं दर्शन घेऊन लंकाकांडाला प्रारंभ करतात। रामनाम सर्वांच्या जवळ आहे आता, आणि लंकाकांड यासाठी आहे की लंकेमध्ये आता प्रवेश करायचा आहे। लंकेच्या सीमेवर आली आणि सीमेवर म्हणजे गावाच्या सीमेवर, तिथे लंकेच्या सीमेवर आल्यावर भगवंताला असं वाटलं की एकदा समझोता करून घ्यावा। समजदार माणूस पाठवला तर समझोता झाला तर झाला, म्हणून पाठवलं कुणाला, वाली पुत्र अंगदाला। आता बघा, अंगद त्या ठिकाणी रावणाच्या दरबारात गेला। अंगदाला समजावून सांगितलं होतं रामचंद्राने की रावणाला समजावून सांग, जर भांडण न करता, युद्ध न करता
तू जानकीला परत करत असशील तर आम्ही तसंच जातो, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला आमची जानकी पाहिजे. अंगदजी गेले. रावणाचा दरबार भरलेला होता. आल्या आल्या सगळ्या लोकांनी दार लावून घेतले. अंगदाला पाहिलं त्या दरबारातून पळून गेले सगळे आणि पहिले दार लावले. कारण नवीन बांधकाम झाली होती, पहिली घरं जळाली होती आणि नवीन बांधकाम झालेलं होतं. तुलसीदासांना विचारलं, अंगदाला पाहिल्यावर यांनी घरं का लावली? ते म्हणले, हे तसंच आहे जे पहिलं आलं होतं. आणि त्यांनी आपल्या घराची राख रांगोळी केली, हे तसंच आहे. असे 10 जरी रामाकडे असले तर आपलं काम मिटलं, नादीच लागायचं नाही रामचंद्राची. म्हणून दार बंद करून बसले. शेवटी रावणानं विचारलं, कोण आहेस तू? पहिला परिचय बापाचा दिला. वाली, अंगद नाम वाली का बेटा. अंगद नाम वाली का बेटा. आता तुम्हाला सांगू का, वालीचं नाव ऐकलं राम, त्या रावणाला घाम फुटला. घामच फुटला वालीचं नाव ऐकल्याबरोबर. का माहिती? 6 महिने काखेमध्ये मुंडक दाबून ठेवलं होतं या रावणाचं वालीनं. वालीला फार घाबरत होता आणि तो म्हणायला लागला, अच्छा वालीचा, हो तुमच्या वडिलाचं नामचं खूप चांगलं होतं. ते म्हणले, आम्हाला माहिती आहे किती चांगलं होतं. आता कमीपणा तर घ्यावं लागेल ना बाबा. या अर्थानं दुसरा परिचय दिला, राम भक्त आहे मी, राम भक्त. राम भक्त म्हणल्यावर रावण चिडला अंगदावर. काय रे वानरा, इथे कशासाठी आलास? त्यानं सांगितलं, हे बघ रावणा, काय आहे, तू प्रेमानं राहा, म्हणजे प्रेमानं सगळं होईल. आमचा स्वामी फार तपस्वी आहे. रावणानं विचारलं, तो तपस्वी? तो पिवळे वस्त्र धारण करतो, ज्याच्या पत्नीचं हरण मी केलं तरी तो काही करू शकला नाही, तो काय माझ्याशी युद्ध करणार? अंगदानं सांगितलं, ठीक आहे, माझ्या स्वामीशी तू नंतर युद्ध कर, अगोदर माझा उजवा पाय या जमिनीतून हलवून दाखव. आणि असा पाय रोंधला जमिनीमध्ये, असा दाबला आणि सांगितलं, माझा पाय हलवून दाखवा. जेवढे सेनापती सरसेनापती त्या सभेत होते ना, हष्टपुष्ट सगळे उठले आणि अंगदाच्या पायाला झटायला लागले महाराज हलवण्यासाठी. अहो घाम फुटला त्यांना, तो पाय हलत सुद्धा नव्हता. शेवटी रावण उठला आसनावरून आणि अंगदाचा पाय धरून हलू लागला. तेव्हा अंगद हसू लागला. म्हणलं, दशनना, अरे रामाच्या भक्तानं तुला पाय धरायला लावलं रे, अजून काय बाकी आहे? राम भक्त तुला पाय धरायला लावतो तर राम कुठे आहे? आणि असं बघता बघता वानर असणाऱ्या अंगदानं सहज झटका मारला. सहज झटला मारल्या बरोबर साम, दाम, दंड आणि भेद असे 4 शिर रावणाचे त्याच वेळेला उडाले आणि रामचरणामध्ये जाऊन विलीन झाले. रावण काही ऐकत नाही. अंगदजी परत जातात, रामचंद्रांना सांगतात, रावण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, आता आपण असं करू, युद्धाच्या तयाऱ्या करू. आणि म्हणून रथ सजले. दोन्हीकडे 2 रथ आहेत. एका रथावर रावणाचा मुलगा इंद्रजित आहे आणि एकीकडे भैया लक्ष्मण आहे. दोघही समोरासमोर उभे आहेत आणि दोघांचाही बाणाचा वर्षाव चालू आहे. संपूर्ण लंकेचे सैनिक त्या ठिकाणी झुंज देत आहे वानर सैनिकाशी. राम भक्ती बळ घेऊन आहे आणि अशा आवेशामध्ये बाणाचा वर्षाव चालू आहे. लक्ष्मणजींना काहीच त्रास होत नाही. पण आता तो प्रसंग आला, शबरी मातेचा झालेला अपमान, आणि म्हणून ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि जसा बाण मारला तसा बाण लक्ष्मणाच्या छातीत लागला. लक्ष्मण रथावरून खाली कोसळले, मूर्छा येऊन पडले महाराज. अंधार पडला सगळीकडे, कारण शेषनाग घायाळ झाला, खाली पडले. युद्ध त्या ठिकाणी थांबलं होतं. सगळे एकत्र झाले. आज जगाचा नायक स्वतःच्या भावासाठी रडला होता. लखन घर सोडलं, बाबा सोडून गेले, पंचवटी सोडली, जानकी सोडून गेली आणि युद्ध मैदानात मी मागे काय सरकलो तर काय तू मला सोडून जाणार आहेस? रामचंद्र देखा लखन का हाल तो श्री राम रो पडे. सगळे रडायला लागले. काय करणार? अशा वेळेला विभीषणानं सांगितलं की एक वैद्य असा आहे लंकेमध्ये की ज्याला आणल्यानंतर तो सगळ्या रोगावरचं निदान करतो आणि म्हणून त्या वैद्याला कुणीतरी आणणारा असावा. हनुमानजी तयार केले. राम काज करी लगे अवतारा. लगेच उठले आणि गेले महाराज. त्या वैद्याचं घर परिवारासहित असं घर उचललं महाराज. असं उचललं, ते घरच उचलून आणलं हनुमानजी.
वैद्यानं पाहणी केली आणि सांगितलं, सूर्योदयापर्यंत जो संजीवनी बुटी घेऊन येईल त्याचा प्रयोग झाल्यावरच याची मूर्छा दूर होईल. पुन्हा हनुमानजी संजीवनी बुटी आणण्यासाठी जातात. गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलं, संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरीवर गेले. आता द्रोणागिरीवर गेल्यावर तिथं संजीवनी बुटी कोणती आहे माहित नाही. एखादी बुटी चुकीनं न्यावी तर वेळ निघून जाईल. अख्खा द्रोणागिरीच बाबाने उचलला महाराज, एवढी शक्ती होती रामासाठी. काही अख्खा द्रोणागिरी उचलला. पर्वत घेऊन आले. सूर्योदयाच्या आत औषध घेतलं, प्रयोग झाला आणि लक्ष्मणजींची मूर्छा दूर झाली. इथे एक मर्म आहे. रामचंद्रांनी राज्याभिषेक झाल्यावर प्रश्न विचारला होता लक्ष्मणाला. का रे म्हणले, तुला बाण लागला, साधी तुला चक्कर आली. अरे मी जर जवळ असेल तर मेलेला माणूस उठून बसेल, आणि तुला चक्कर आली होती का तू नाटक करत होतास? खरं सांग बरं, त्या युद्धभूमीमध्ये तुला खरंच चक्कर आली होती? तुला खरंच बाण लागला होता? म्हणले हो प्रभूजी, मला बाण लागला होता, मला मूर्छा आली होती. अरे मग स्वतः ब्रह्म उठवणारा असताना, देव उठवणारा असताना तू उठला का नाहीस? जे उत्तर होतं ते ऐकण्यासारखं होतं. लक्ष्मणानं सांगितलं, दादा जगातल्या काही गोष्टी अशा आहे की तिथे देवही काही करू शकत नाही. आणि जगातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विकार, काम विकार. तो इंद्रजितही गृहस्थी आहे आणि मीही गृहस्थी आहे. एका गृहस्थ्याचा काम बाण जर दुसऱ्या गृहस्थ्याला लागला आणि तो जर संसारात अडकला तर त्याला जाग करण्यासाठी हनुमंतासारखं ब्रह्मचर्य असावं, तेव्हा तो जागा होईल, नाही तर जागा होत नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. काय मर्म आहे महाराज. म्हणून मी जागा झालो. प्रयोग झाला. लक्ष्मणजी जागृत अवस्थेमध्ये आहे. आता दोघांचं द्वंद्व सुरू झालं. बाबा तुलसी वर्णन करतात, आता मात्र एका बाणामध्ये लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं, वधित केलं. इंद्रजित खाली पडला. कुंभकर्णाची निद्रा संपत आलेली होती. कुंभकर्णाला उठल्यावर सगळे प्रयोग कळालेले होते. कुंभकर्णानं विचार केला, जर मी पाय धरले तर मला 7 जन्म वाट बघावी लागेल, मी शत्रुता करावी. म्हणून कुंभकर्ण सुद्धा युद्धासाठी देवाच्या समोर आला. रामचंद्रांच्या, जो जास्त झोपतो तो लवकर मरतो, त्याचे श्वास कमी होतात. म्हणून कुंभकर्णाचा सुद्धा वध केला. एक एक करून रावणाचे पुत्र सर्व मृत्यूला प्राप्त. आता लवकरच आहे, असंच आहे, मृत्यूला प्राप्त. मारायला वेळ कशाला लावायचा ना. रामराजे यायचं म्हणल्यावर शत्रू लवकर मारला गेला पाहिजे. मारले. आता रावण महाराज विचार करतात, आता काय करू. डोळ्यासमोर आई भवानी आली. जगदंबा आरी आणि अब सट चाहत कल्याण. रावणानं सुद्धा ज्यानं त्या ठिकाणी अंबाबाईची उपासना केली. अंबाबाई प्रगट झाली आणि अंबाबाईने सांगितलं, पाप्या, एकीकडे माझे केस धरून विमानात बसवतो आणि एकीकडे मला शक्ती मागतो. जो जगातला पुरुष स्त्रियावर अत्याचार करतो त्याला नवरात्रात उपासना करण्याचा काहीही अधिकार नाही, काही अधिकार नाही. कारण प्रत्येक स्त्री देवी समान आहे, लक्ष्मी समान आहे. या अर्थानं आई भवानी निघून गेली. आता मात्र रावण, त्याला कळालं होतं मी रामचंद्रांच्या समोर टिकणार नाही. मंदोदरी बार बार समजावून सांगत होती, पण रावणाला कळत नव्हतं. आज दशानन रावण रथावर आरूढ झाला. एकीकडे राम, एकीकडे रावण, दोघांची रास एकच आहे, तुला राशी. दोघही परस्पर उभे आहेत समोरासमोर. दोघेही एक भक्त आहे, एक भगवंत आहे. बाणांचा वर्षाव सुरू झाला, युद्ध सुरू झालं. रावणाचे अनेक शिरच्छेद झाले, पण रावण मरत नव्हता. काय करावं. अशा वेळेला विभीषणांना युक्ती सुचली. अधर्मानं वागणारा माझा भाऊ तो आता संपला पाहिजे. म्हणून रामचंद्रांच्या जवळ येऊन सांगितलं, प्रभूजी, याच्या नाभीमध्ये अमृताचा कुंड आहे, तो जर नष्ट झाला तर हा लगेच खाली पडेल. भगवंतानं त्याच्या नाभीमध्ये जसा बाण मारला, अमृताचा पिंड नष्ट झाला आणि दशानन रावण रथावरून खाली पडला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि रामचंद्रांचा जय जयकार झाला. बोले रामचंद्र भगवान की जय. रावण अजून जिवंत होता. रावण अजून जिवंत होता.
लक्ष्मणाला जवळ बोलवलं रामचंद्राने. इकडे म्हणले राजकारण कसं करायचं रावणाला जाऊन विचार. कारण रावणाची राजनीती सुंदर होती महाराज. रावणासारखी राजनीती कुणाची नव्हती. राजनीतीचं ज्ञान त्या भूमीवर लक्ष्मणाला रावणाने दिलं. आणि मग म्हणतात त्या कपटी रामाला म्हणा आता तरी समोर ये. अरे त्याला म्हणावं मी जिंकलोय. मी रावण मरायच्या वेळेला सुद्धा मोठेपणा देतो. मी जिंकलोय. खर तर रावणच जिंकला होता. तुम्ही म्हणताल असं कसं. रावणानं पण केला होता माझ्या लंकेच्या मध्यभागी मी रामचंद्राला येऊ देणार नाही, पण रामाच्या अयोध्येत मात्र मी प्रवेश करेन. रावण म्हणतो ही लंकेची सीमा आहे, अजून गाव तिकडे बाकी आहे, पण मी मेल्यावर माझी ज्योत तुमच्या हृदयरूपी अयोध्येत जाणार. विजय माझा झाला. विजय मी झालो. शेवटी भक्त विजय होता. आणि म्हणून रावणाची ज्योत राम हृदयात विलीन झाली. रावणाला मोक्ष प्राप्त झाला. त्या लंकेचं राज्य विभीषणाच्या हातात देण्यात आलं. विभीषणाचा राज्याभिषेक झाला. रामचंद्र पाहतात की आता 14 वर्ष पूर्ण व्हायला एकच दिवस बाकी आहे. या एक दिवसात जर मी अयोध्येला पोहोचलो नाही तर माझा भरत अग्निकाष्ठ घेईल, चितेमध्ये उडी टाकील. या अर्थानं त्यांनी हनुमानजीला जवळ बोलवलं आणि भरताला समजावून सांगण्यासाठी की आम्ही येतोय आणि निरोप देण्यासाठी पुढे पाठवतात. इथे लंका कांडाची समाप्ती करून उत्तरकांड जो शेवटचा कांड आहे त्याला प्रारंभ केला. उत्तरकांडामध्ये रहा एक दिन अवधी कर अति आरत पुर लोक जहतः सोचही नारी नर क्रसतन राम वियोग. सगळे अयोध्यावासी 14 वर्ष पूर्ण होण्यानंतर रामचंद्रांची वाट पाहता सगळं नगर सजवलेलं होतं. सगळं नगर. इकडे विभीषणासहित सर्वांनी आग्रह केला आम्हाला तुमचं गाव पाहायचंय, आम्हाला तुमचं गाव पाहायचंय, आम्हाला आई कौसल्या पाहायची. आणि म्हणून पुष्पक विमान जे कुबेराचं रावणाने आणलं होतं त्या पुष्पक विमानात ही सगळी मंडळी बसली. जानकी मातेची अग्निपरीक्षा झाली आणि अग्निपरीक्षेनंतर सर्व वानर सैनिकांनी जानकी मातेला नमस्कार केला आणि जानकी मातेसहित सर्वजण त्या विमानात बसून अयोध्येच्या दिशेने प्रस्थान करतात. पुन्हा एकदा मधील संतांना भेट देत देत केवटाला भेट देत देत ही सर्व मंडळी अयोध्येच्या सीमेवर पोहोचली. शरयूला नमस्कार केला, शरयूची ओटी भरली आणि 14 वर्षानंतरचं पहिलं पाऊल रामचंद्रांचं अयोध्येमध्ये पडलं. भरतांनी थाटामाटात रामचंद्रांची भेट घेतली. स्वागत सत्कार झाला. आनंद सर्वांना झाला. हरी सगळ्यांना दिसत होते, पण ज्याची जशी भावना तसं राम दर्शन होत होतं. या न्यायानं भरत, रामजी आणि लक्ष्मणजी यांच्या जटा खोलण्यात आल्या आणि यांना राज पोशाख घालण्यात आले. राजकुमाराचे वस्त्र धारण केले. राम अयोध्येत आले म्हणून सगळीकडे आनंद उत्सव झाला महाराज. आनंद उत्सव. आणि आता कुलगुरू वसिष्ठजींना माता कौसल्या म्हणते आता उशीर लावू नका, लवकर मुहूर्त बघा आणि राम राज्याची स्थापना करा. सुंदर मुहूर्त पाहिलं. राम राज्य स्थापित झालं. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या शासनावर बसले, राज खुर्चीवर बसले. राम राजा झाले आणि सगळीकडे आनंद विस्तार. राजा रामचंद्र की उत्तरकांडाच्या उत्तरार्धामध्ये काकभुशुंडी महाराजांचं जीवनचरित्र सांगितलं आणि कलियुगामध्ये रामनामाची महिमा सांगितली. खरं तर या उत्तरकांडाचा समारोप या ठिकाणी होत आहे. काही लोकांचं मत आहे की तुलसीदासांनी राम राज्याभिषेकापर्यंतच कथा सांगितली, पुढे कथा नाही. आदि कवी वाल्मिकींनी पुढची कथा सांगितली. मग इथेच कथेला विराम का? तर तुलसीदासांचं मत आहे की राम जानकीने खूप दुःख सहन केलं. आता कुठे त्यांच्या जीवनात आनंद आलाय, आता पुन्हा दुःख नको, म्हणून काही वेळापुरती इथे सेवा समाप्त. इति श्री रामचरित्र मानसे सकल कलिकलुष विध्वंसने विमल वैराग्यनो संपादनो नाम सप्तम सोपान उत्तरकांड समाप्त. माईबाप, राम जन्मापासून राम राज्याभिषेकापर्यंतची बालकांडापासून उत्तरकांडापर्यंतची संपूर्ण कथा या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे. आजचा 7वा दिवस आहे. राम राज्याभिषेकाची सुंदर झाकी आहे. आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत, पण तत्पूर्वी माझे काही शब्द. कारण काही जणांना आज धन्यवाद देण्याचा दिवस आहे.
आजचा धन्यवादाचा दिवस आहे आणि काही मागण्याचा दिवस आहे. 7वा दिवस हा मागण्याचा असतो आणि धन्यवाद देण्याचा असतो. आणि उद्याच्या दिवशी मिळत असतो तो प्रसाद काला. कळतंय का? म्हणून आज काही मागायचंय आणि काही जणांना धन्यवाद द्यायचे. लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी सुंदर अशी रामकथा झाली. म्हणून व्यासपीठाकडून आमचा पहिला धन्यवाद त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्यामुळे, ज्यांच्याशिवाय रामकथा पूर्ण होत नाही. अशा हनुमानजींच्या चरणारविंद कोटी कोटी प्रणाम. माझा दुसरा नमस्कार आहे सांब सदाशिव आणि मोरया गणपतीच्या चरणी की ज्यांनी मला सेवा करण्यायोग्य समजलं आणि इथे येण्याचं मला निमंत्रण दिलं. म्हणून देवाच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. खूप खूप नमस्कार आहे. आपण सर्वांनी देवाला धन्यवाद द्या. माझा तिसरा धन्यवाद आहे की ज्या गुरु महाराजांमुळे मला ही व्यासगादी लाभली, ज्यांनी मला इथे बसवण्या योग्य बनवलं, अशा गुरुजींच्या चरणारविंद मी कोटी कोटी प्रणाम करते. ज्यांनी मला जन्म दिला अशा माता पित्यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करते. माझ्या यापुढचा धन्यवाद त्यांना आहे की ज्यांनी आपल्या पैशाचा सदुपयोग केला. असा असणारा आमचा संपूर्ण पारखी परिवार, ज्यामध्ये आमचे आदरणीय वंदनीय नवनाथ भाऊ पारखी असतील, त्यांच्या सुयोग्य धर्मपत्नी त्या ठिकाणी पारखी वहिनी असतील, युगंधरा वहिनी, तसेच त्यांच्या आईसाहेब, त्यांची मुलं, अर्थात हा संपूर्ण त्यांना मदत करणारा त्यांचं फाउंडेशन, गाववाली आपण सर्व मंडळी, वडीलधारी मंडळी, त्यांच्या कार्यासाठी आशीर्वाद देणारे आपण सर्वांना या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझा यानंतरचा धन्यवाद आहे आपण सर्व श्रोता वर्गाला. कारण आपण आलाच नसतात तर आम्ही कथा कुणाला सांगितली असती. आलात आणि एवढं शांत बसलात, अगदी अगदी शांत बसलात, म्हणून आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद की आपल्यामुळे ही कथा सुयोग्य पद्धतीने संपन्न होऊ शकली. तसेच या कथेमध्ये राग विरागाची साथ देणारे माझे सर्व भावंड, त्यामध्ये आदरणीय गणेशदादा, आदरणीय निखिलजी, तसेच आदरणीय आमचे रघुनंदन दादा, भरतरी दादा, आमचा विठ्ठल, या सर्वांना खूप खूप धन्यवाद की ज्यांच्यामुळे राग आणि विरागाची जोड जुळली. यानंतर माझा धन्यवाद आहे आमचा माईक सिस्टीमवाला. बिचाऱ्याला कधी कधी डोळे दाखवले असतील तर माफ कर दादा. त्यालाही खूप खूप धन्यवाद की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. सुंदर युट्यूबला चित्रीकरण करणारे आनंद या युट्यूब चॅनलचे सर्व ज्यांनी शूटिंग चालू ठेवलंय त्यांनाही आमचा धन्यवाद. मध्ये मध्ये फोटो काढणारा आमचा हा दादा, त्यालाही धन्यवाद. या कार्यामध्ये ज्यांनी छोटं मोठं सगळ्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तसेच याज्ञिक कर्म करण्यासाठी उज्जैनवरून आलेले या ठिकाणी चेतरामजी शर्मा पंडितजी, त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद, ज्यांच्यामुळे वेदांग आपल्याला कळलं, आपल्या कानावर मंत्र पडले आणि म्हणून त्यांना धन्यवाद. आज विशेष करून या ठिकाणी ज्यांचं येणं झालं असे माझे पितृतुल्य, आणि मी आल्याबरोबर म्हटले की हे माझे आदर्श आहे, असे भाऊ इथे बसलेले आहेत. खरं तर भाऊ मला व्याख्यानासाठी त्यांच्या शाळेवर कॉलेजवर बोलवतात. आल्यानंतर भाऊ मला नमस्कार करतात, पण ज्या वेळेला भाऊ मला दिसतात त्यावेळेला माझे पिताश्री मला त्यांच्यामध्ये दिसतात. कारण अनेक अनाथ मुलांना सहकार्य भाऊ त्यांच्या कार्यातून करत असतात. फार मोठे. खरं तर कुणाची गुप्तता उघड करू नये, कुणाची गुप्तता उघड करू नये, पण मला आवरत नाहीये मोह, म्हणून मी बोलते. माऊलीच्या मंदिराला कोट्यवधी दान करणारा माणूस माऊलीच्या मंदिरात रांगेत उभा राहून दर्शन घेतो. कधीही वशिला लावून दर्शन भाऊनी आजपर्यंत घेतलं नाही. एवढं मोठं व्यक्तिमत्व आज माझ्या या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित झालं. मी खूप खूप आभारी आहे भाऊंची. आणि भाऊ, अशीच प्रार्थना करते, वेळोवेळी एक लेख म्हणून मला मार्गदर्शन करा. माझे दुसरे पितृतुल्य या ठिकाणी समोर बसले, वसंतदादा कलाटे. दादांनी मला मुलीप्रमाणे सांभाळलं. दादांची एकही दिवाळी अशी जात नाही की त्या दिवाळीला फराळ माझ्या घरी येत नाही. असे आदरणीय दादा, त्यांच्या पाठीमागे बसलेले आमचे आप्पा, अख्ख्या म्हणजे आमच्या आळंदीला माहिती, आमच्या परिसराला, की आप्पा मला मुलगी. खरं हे लोक फार मला चांगली मिळाली. मला वाटलं होतं माझ्या आई बापाचं घर सोडल्यावर मला कोण जवळ करेल, पण या लोकांनी मला कमीच कधी पडू दिलं नाही. अगदी फुलाप्रमाणे सांभाळलं. आणि माणगावात तर एवढं प्रेम मिळालं या 7 दिवसात. वा वा वा. 7 दिवसात खूप अनेक आया भेटल्या, अनेक पिता भेटले की ज्यांनी मला सांभाळलं. आमचे राजूदादा भुजबळ,
आमच्या वहिनी साहेब परत या ठिकाणी त्यांना मोह आवरला नाही कथा ऐकण्याचा, म्हणून त्याही या ठिकाणी विराजमान. अगदी आपण सर्वजण या ठिकाणी प्रेमानं आलात. माईबाप सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. फक्त आता काहीतरी मागायचंय, काहीतरी मागायचंय. द्याल ना? ATM कार्ड आणलं काय सोबत? काहीतरी मागायचंय, द्याल की नाही? मागू काय पुरुष मंडळ? मागू? 2 मागायचंय मला. 2 वरदान पाहिजे तुमच्याकडून. पहिलं वरदान, तुम्हाला कुठे जर दान धर्म करावा वाटत असेल, कुठे तर चांगलं काम करावं वाटत असेल तर विनाकारण संपत्तीचा व्यय करू नका. अशा एखाद्या मुलीला दत्तक घ्या की जिच्या बापामध्ये तिचे कन्यादान करण्याची ताकद नसेल आणि तिचा विवाह या गावामध्ये झाला पाहिजे. अनाथ मुलीचा, गरीब मुलीचा. हे माझं पहिलं वरदान आहे. द्याल का? जरा हो म्हणा मोठ्यानं, मोठ्यानं. आता दुसरं मागू का? काय आहे? देव माझं ऐकत नाही. देव मला मागायचंय, जरा लक्षपूर्वक ऐका. देव माझं ऐकत नाही. तुम्ही जर कधी देवाला प्रार्थना करायला बसताल ना तर स्वतःसाठी मागता मागता माझ्यासाठी थोडंसं मागा आणि देवाला म्हणा, देवा एक लेकरू आमच्या गावात आलं होतं, 7 दिवस तिनं कथा सांगितली देवा, पण तिला अजून बरोबर कथा सांगता येत नाही. तिच्या डोक्यात असा प्रकाश पाड आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याकडून कथा करून घे. बस एवढं माझ्यासाठी त्या देवाला मागा. मला विश्वास आहे देव तुमचं ऐकेल आणि माझा शेवटचा श्वास याच व्यास मंचावर सुटेल अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करते. माईबाप, आज तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायची वेळ आली. काही चुकलं असेल तर मनापासून तुमची लेक म्हणून मान्य करा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा आळंदीला चाललोय, जास्त लांब नाही, म्हणून तात्पुरतं का होईना राम राम करतो. बोलवलं तर नक्की पळतच येऊ आम्ही, हरकत नाही. पण चांगले राहा, खुश राहा, वाद करू नका, आनंदी राहा. आणि पुन्हा एक प्रार्थना आहे. खर तर अभिष्ट चिंतनासाठी आशीर्वाद देणारे भरपूर येऊन गेले, पण नवनाथ भाऊंसाठी एक की जगात भाऊ तुम्हाला सांगते काम करणारे भरपूर लोक आहेत. काल एक महात्मा येऊन गेले, त्यांनी सांगितलं की तरुण अवस्थेत काम करतात, सोपं नाही. घर परिवाराला सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही. म्हणून आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत धर्माचे प्रत्येक कार्य हो असा साधुवाद या ठिकाणी देते. खरं तर या 7 दिवसामध्ये अनेक जणांनी आम्हाला भोजन दिलं, त्या अन्नदात्यांचेही धन्यवाद राहून गेले होते. तसेच पारखी परिवारामध्ये असणारी योग्य सुनबाई असणारी आमच्या युगंधरा वहिनी, दिसायला मूर्ती लहान आहे पण कीर्तीलाही महान आहे. आणि म्हणून येणाऱ्या अतिथीसाठी देवो भव, त्यांच्या माहेरची माणसं, त्यांची भगिनी, त्यांच्या आई साहेब सर्व इथं बसलेले आहेत. आम्ही पाहतोय एवढी बाई सकाळच्या सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत नुसती राब राब राबते दादा. नाहीतर बायांचे चेहरे पाहिले की त्याच्यावर आड्या पडलेल्या असतात, पण येणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुखानं स्वागत करणारी ही देवी स्वरूप जननी, तिला सुद्धा माझा कोटी कोटी धन्यवाद आहे. सगळ्यांना धन्यवाद देता देता आता सगळ्यांची परवानगी घेते आणि माझ्या वाणीला विराम देते. या ठिकाणी झाकी दर्शन होईल. आणि विशेष आमचे शुभमजी राहिलेत आणि त्यांचे सहकारी, त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढी सुंदर झाकी त्यांनी 7 दिवस इथे बनवली. रस्ता द्या, येऊ द्या झाकी. झाकी येते तोपर्यंत हरिभजन करू.